31 मार्च संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत। त्याआधी जर तुम्ही ही महत्त्वाची कामं केलेली नसतील, ती उरकलेली नसतील, तर ती लवकरात लवकर करून घ्या, नाही तर तुम्हाला एक मोठी रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेअर करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं काम आहे ते म्हणजे जर तुम्ही ITR भरला नसेल तर तो भरून घ्या। 31 मार्च नंतर जर मुदतवाढ मिळाली नाही तर तुम्हाला एक रक्कम दंड म्हणून भरावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला ITR फाईल करता येणार आहे। तुम्ही जर कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि त्यातून जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल, त्यासाठी जी काही प्रमाणपत्र लागतात ती प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा 31 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना PPF सारख्या अकाउंटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि गेल्या वर्षामध्ये जर तुम्ही त्यामध्ये काहीच पैसे भरले नसेल तर ते डिॲक्टिव्हेट होऊ शकतं। ते ऍक्टिव्ह राहण्यासाठी तुम्हाला किमान त्यामध्ये 500 रुपये भरणं गरजेचं आहे। त्यानंतर जर तुम्ही फास्टॅग वापरत असाल आणि जर तुम्ही त्याची KYC केली नसेल तर ती 31 मार्च पूर्वी करून घ्या। तसं केलं नाही तर तुमचा फास्टॅग ब्लॅक लिस्टेड होऊ शकतो।